ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात मोठी चकमक झाली आहे। 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलंय। बिजापूर जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी आज माओवाद्यांना घेरल्यानंतर ही चकमक झाली। आतापर्यंत 12 माओवादी ठार झाले। घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। महेश, ही किती मोठी कारवाई आहे आणि सुरक्षा दलांना मिळालेलं हे किती मोठं यश? विलास, सुरक्षा दलांना मिळालेलं मोठं यश आहे। सुकमा बिजापूर दंतेवाडा जिल्ह्याची सीमा आहे तेलंगणाला लागून। या भागात माओवाद्यांचं मोठं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिन्ही जिल्ह्यांच्या एसपीने एक जॉईंट ऑपरेशन केलं होतं आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मराठी अधिकारी जे मूळचे कोल्हापूरचे आहेत, सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडलेली आहे। आज सकाळपासून या भागात माओवाद्यांना घेरण्यात आलं होतं। 100 पेक्षा जास्त माओवादी होते आणि दिवसभरात कमीत कमी 10 तास ही चकमक सुरू होती आणि या 10 चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। मोठा शस्त्रसाठा सुद्धा आहे। अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। 2024 मार्च पर्यंत माओवाद संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जे उद्दिष्ट होतं किंवा त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या दिशेने सुरक्षा दलांची वाटचाल सुरू आहे असं आपण या चकमकीच्या निमित्तानं म्हणू शकतो। खूप मोठं ऑपरेशन आहे। अलीकडेच जे 8 जवानांना माओवाद्यांनी ठार केलं होतं त्या घटनेनंतर सुरक्षा दल आक्रमक झालेलं आहे आणि हे जॉईंट ऑपरेशन पूर्णपणे सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ छत्तीसगडच नव्हे तर गडचिरोली असेल, तेलंगणा असेल, सगळ्या ठिकाणचे फोर्सेस आता अलर्ट मोडमध्ये आहे। बरोबर, संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही कारवाई अतिशय घातक होती आणि माओवाद्यांचं कंबरडं मोडणारी ठरलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।